गणेश आर्ट्स कला केंद्र जुनी बेळगाव. आपल्याकडे कोल्हापूर आणि कराडच्या सुंदर आणि सुबक घरगुती गणेशमूर्ती होलसेल आणि रिटेल दरात मिळतील. पत्ता: वडगाव मेन रोड, दत्त मंदिर बाजूला, रुक्मिणी प्लाझा, ओल्ड सुपर मार्केट कॉम्प्लेक्स. संपर्क: श्रीनाथ अष्टेकर 9611845614, गणेश अष्टेकर 9880603889. नमस्कार, मी रोहन पाटील. न्यूज 24 तास मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. आता पाहूयात दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. बेळगाव शाहूनगर येथे नामफलक लावण्यावरून स्थानिक लोकांशी बाचाबाची झाल्याची घटना घडली आहे. शाहूनगरमध्ये नामफलक लावण्यावरून स्थानिक लोकांशी वाद झाल्याची घटना आज घडली. बेळगाव महापालिकेच्या वतीने शाहूनगरमध्ये नामफलक लावण्याबाबत स्थानिक नागरिकांनी आक्षेप घेतला आहे. रेणुकास्वामी हत्येचा A2 आरोपी दर्शनला जशी परप्पन कारागृहात सिगारेट देण्यात आली, त्याप्रमाणे आम्हाला देखील सिगारेट द्या अशी मागणी करत हिंडलगा कारागृहातील कैद्यांनी रविवारी तुरुंगात निदर्शने केली. हिंडलगा कारागृहात कैद्यांनी बिडी आणि सिगारेट तंबाखूसाठी निदर्शने केली आहेत. बिडी सिगारेट देईपर्यंत आम्ही नाश्ता करणार नाही असे त्यांनी ठामपणे सांगितले. डोकेदुखी ठरलेल्या कैद्यांच्या मागण्या कारागृह प्रशासनाला पूर्ण करता येत नसल्याने तुरुंग कर्मचारी त्रस्त झाले आहेत. बिडी सिगारेट न दिल्यास दुपारचे जेवण देखील घेणार नाही असा इशारा देखील कैद्यांनी दिला आहे. बागलकोट येथे बसमध्ये चढताना महिलांचे दागिने लांबवणाऱ्या बेळगाव येथील 3 महिलांना बागलकोट पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याजवळून 6 लाख रुपये किमतीचे 91 ग्रॅम वजनाचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. रोशनी हरिदास चौगुले वय 30, राहणार रामनगर वड्डरवाडी, रेणुका रवी वरगंडे वय 22 तसेच सविता साईनाथ लोंढे वय 34, दोघेही राहणार गँगवाडी अशी त्यांची नावे आहेत. बागलकोट शहर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. सदर महिला बेळगाव येथून बागलकोट येथे जाऊन चोरी करत होत्या. ब्रेन संकेत: ट्यूशन क्लासेस व कोर्सेस त्वरा करा, प्रवेश सुरू. ट्यूशन नर्सरी ते 10वी सर्व विषय, सर्व माध्यम आणि सर्व बोर्डांसाठी ट्यूशन. स्पोकन इंग्लिश आणि व्यक्तिमत्व विकास अभ्यासक्रम. याशिवाय DMIT करिअर काउन्सिलिंग, स्पोकन इंग्लिश आणि वैदिक गणिताचेही मार्गदर्शन. बॅचेस सकाळी 7 ते संध्याकाळी 8:30 पर्यंत. संपर्क 8421 49 96 85. पत्ता 1387 राधाकृष्ण गुरुप्रसाद काजू कारखान्याजवळ, सुळगा बेनकनळी रोड, सुळगा हिंडलगा, बेळगावी 59 11 08. शहापूर पोलीस स्थानकाच्या हद्दीत घरफोडी प्रकरणात शहापूर पोलिसांनी समान अहमद रियाज अहमद नकरची राहणार संगमेश्वरनगर याला शुक्रवारी अटक केली. कसून चौकशी केल्यानंतर त्याच्याकडून 4,47,000 रुपये किमतीचे 74 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी बजावली आहे. या प्रकरणी शहापूर पोलीस स्थानकाचे निरीक्षक SS सिमानी, उपनिरीक्षक मणिकंठ पुजारी, सहाय्यक उपनिरीक्षक BA चौगुला यांच्यासह शहापूर पोलीस स्थानकाचे SM गुळदगोड, NN वसपगोळ, श्रीधर तळवार, जगदीश हादिनमनी, सिद्धराम मुगळखोड यांनी कारवाईत भाग घेतला. पोलीस आयुक्त इडा मार्टिन यांनी सदर प्रकरणी शहापूर पोलिसांचे अभिनंदन केले आहे. महापौर सविता कांबळे यांनी बेळगाव येथील शाहूनगर येथे पेट्रोल पंपाजवळ स्वागत कमान बांधण्यासाठी भूमिपूजन केले. उपमहापौर आनंद चव्हाण, माजी उपमहापौर व नगरसेविका रेश्मा पाटील, नगरसेवक श्रेयस नाकाडी, शंकर पाटील, माजी महापौर वंदना बेळगुणकर, माजी नगरसेवक मोहन बेळगुणकर, संतूर शेट्टी, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण पाटील आदींचा सहभाग होता. यावेळी शाहूनगर येथील रहिवासी आदित्य पाटील यांनी शाहूनगरवासियांची अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. गोकाक नगर परिषदेच्या निवडणुकीत अध्यक्षपदी प्रकाश मुरारी तर उपाध्यक्षपदी बीबी बतूल अब्दुल जमादार यांची बिनविरोध निवड झाली. अध्यक्षपद मागासवर्गीय ब आणि उपाध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव होते. आमदार रमेश जारकीहोळी व विधान परिषद सदस्य लखन जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रभावती यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. कर्नाटक सरकारच्या महत्त्वाकांक्षी गृहलक्ष्मी योजनेला आज 1 वर्ष पूर्ण झाल्यामुळे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी लोकांना गृहलक्ष्मीने त्यांच्या जीवनात आणलेल्या बदलांची माहिती करून देऊन बक्षिसे जिंकण्याचे आवाहन केले आहे. कर्नाटक सरकारची महत्त्वाकांक्षी योजना गृहलक्ष्मी लागू होऊन 1 वर्ष पूर्ण झाले आहे. यावेळी त्यांनी या योजनेचा लाभ घेतलेल्या कुटुंबातील प्रमुखांना शुभेच्छा दिल्या. आत्तापर्यंत गृहलक्ष्मीने त्यांच्या कुटुंबात जे बदल केले आहेत ते आमच्यासोबत शेअर करा, रील्स बनवा, सोशल मीडियावर शेअर करा. ज्या रील्सला सर्वाधिक व्ह्यूज मिळतील
त्यांना त्यांच्याकडून विशेष ऑफर दिली जाईल. फक्त 30 सप्टेंबरपर्यंत रील्स बनवण्याची संधी आहे. त्यामुळे रील्स बनवा आणि लगेच अपलोड करा. याशिवाय पहिल्या 50 जणांची आम्ही वाट पाहत असल्याचेही महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी न्यूज 24 तास मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. तसेच न्यूज 24 तास मराठीचे फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.